मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणीतून एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बाब समोर आली आहे। जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या संजीवनी अभियानाअंतर्गत एक सर्वेक्षण करण्यात आलं। यात जिल्ह्यातील सुमारे 13,956 महिला कर्करोग संशयित असल्याचं निदर्शनास आलंय। या अहवालाने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून तातडीने संपूर्ण उपाययोजना आखल्या जात आहेत। हिंगोलीतील 13,956 महिलांना कॅन्सर, संजीवनी अभियानातली धक्कादायक आकडेवारी। आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ। तालुका स्तरावर तपासणी शिबिरांचं आयोजन। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानाचा हादरवून टाकणारा अहवाल समोर आलाय। या अहवालानुसार तब्बल 13,956 महिला कर्करोग संशयित असल्याचं दिसून आलंय। महिलांमध्ये जे मुख्य कर्करोगचे लक्षण येतात, ज्याच्यामध्ये गर्भाशयाचे कर्करोग आणि स्तनांचे कर्करोग असतात, त्याच्यासाठी शीघ्र उपचार व्हावा आणि शीघ्र शोध व्हावे म्हणून आपण एक विशेष मोहीम संजीवनी अभियान मार्फत आपल्या जिल्ह्यात राबवली। त्याच्यामध्ये आपण आशा वर्कर्स आपली जे आहेत त्यांना आपण ट्रेन केला आणि घरोघरी पाठवून आपण सर्वेक्षण केला। मग ज्या महिलांमध्ये लक्षण आहेत, असे 13,000 महिलांना लक्षण आहेत थोडंफार, आणि त्यांना आपण आता यादी करून बाहेर काढलेलं आहे। 8 मार्च रोजी महिला दिनापासून पुढचे 20 दिवस म्हणजे 27 मार्च पर्यंत हे सर्वेक्षण घेण्यात आलं। या सर्वेक्षणात हिंगोलीतील तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक महिलांची माहिती गोळा केली गेली। त्यातील 13,956 महिला कॅन्सर संशयित आढळून आल्या। या स्तनाच्या कॅन्सर संशयित 2,699, गर्भाशय कॅन्सर संशयित 7,524, तर तोंडाच्या कॅन्सर संशयित अशा 3,773 महिला नोंदवल्या गेल्या। पुढच्या टप्प्यात आता त्यांची PHC, RHSDH किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय तिथे आपण त्यांची टेस्टिंग, त्याच्यामध्ये VIA टेस्टिंग आहेत, गरज भासली तर बायोप्सी करून आपण जर त्यांना काही इश्यू असेल तर तेही निदान करण्याचा आपण प्रयत्न करणार। आपला उद्देश एवढंच आहे की लवकर जर आपण शोध घेतला तर महिलांच्या आपण जीवी वाचू शकतो। कॅन्सर झालं म्हणजे पेशंट मरतो असं काहीच नाहीये। पहिल्याच्या काळात होतं की बाबा महिलांना कोणालाही कॅन्सर झालं तर त्याचं एंड रिझल्ट म्हणजे मरण, पण आजकाल तसं नाहीये। आपल्याला जे छोटे छोटे लक्षण असतात, फक्त एवढंच आहे की लक्षणाकडे आपण जास्त काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आणि आपले जे जवळचे डॉक्टर आहे त्यांचा सल्ला घेतला पाहिजे। संजीवनी अभियानातनं समोर आलेल्या मोठ्या आकड्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय। आता या सर्व संशयित महिलांची पुढची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तालुका स्तरावर विशेष तपासणी शिबिरं आयोजित करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली असून या शिबिरांमधनं प्रत्यक्ष किती महिलांना कॅन्सरचं निदान होतंय याकडे आता आरोग्य विभागाचं लक्ष लागलंय। मनीष खरातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।